पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या त्यांचा पराभव झाल्याचा टोला शरद पवारांनी लगावलाय। राहुल गांधींसाठी भाजपने एकेकाळी तयार केलेली प्रचाराची रणनीती विरोधकांनी आता मोदींविरोधात वापरायला सुरुवात केली। मोदींच्या जिथं जिथं सभा तिथला उमेदवार पडला। शरद पवारांचा मोदींच्या सभांवरच निशाणा। विधानसभेला जास्त सभा घेण्याचा मोदींना अवतार। पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महाराष्ट्र पिंजून काढला। 18 जाहीर सभा आणि एक रोड शोच्या माध्यमातून त्यांनी झंझावाती प्रचार केला। पण पंतप्रधान मोदींनी ज्या ठिकाणी जाहीर सभा घेतली त्या ठिकाणी अपवादानच उमेदवार जिंकल्याचं निरीक्षण शरद पवारांनी नोंदवलं। चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी सभा घेतली, त्यांचा पराभव झाला। रामटेकमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंसाठी सभा घेतली, तिथंही पराभव झाला। वर्ध्यामध्ये भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी सभा घेतली, त्यांनाही पराभवाचा धक्का बसला। परभणीमध्ये रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी सभा घेतली, त्यांनाही पराभव सहन करावा लागला। नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी सभा घेतली, तिथंही पराभव झाला। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी सभा घेतली, तिथंही पराभव सहन करावा लागला। सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुतेंसाठी सभा घेतली, तेही पराभूत झाले। बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेतली, त्यांचाही पराभव झाला। धाराशिवमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी सभा घेतली, त्यांनाही पराभव सहन करावा लागला। लातूरमधून भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा घेतली, त्यांचाही पराभव झाला। भाजप उमेदवार पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये सभा घेतली, पंकजा मुंडेंचाही पराभव झाला। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी सभा घेतली, त्यांनाही पराभव सहन करावा लागला। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हिना गावित यांच्यासाठी सभा घेतली, तिथंही त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला। आणि दिंडोरीत भाजपच्या भारती पवारांचा पराभव झाल्याचं शरद पवारांनी सांगितलंय। देशाचे प्रधानमंत्री यांच्या 18 सभा झाल्या आणि एक रोड शो झाला। त्यांच्या या 18 सभा ज्या ठिकाणी झाल्या आणि रोड शो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आम्हा लोकांच्या उमेदवारांना जनतेने फारच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाही येऊन विरोधकांसाठी वातावरण अनुकूल करावं असा टोला शरद पवारांनी लगावलाय। आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जेवढ्या ज्या जागा भेटी होती तेवढं आमच्या स्वस्थ बहुमताच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण दिलं। शरद पवारांनी केलेल्या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला। ज्यांचे स्वतःचे फक्त 10 जागा लढवत 8 खासदार आलेत ते आता मोदींशी लढाई करण्याची, मोदींशी संघर्ष करण्याची भाषा करताय, हा 21व्या शतकातला सर्वात मोठी गंमत आहे। राहुल गांधी जिथं सभा घेतात तिथं काँग्रेसचा पराभव होतो असा प्रचार भाजपनं काही वर्षांपासून सुरू केला होता। तशाच प्रकारचा प्रचार आता विरोधकही करू लागलेत की काय अशी शंका घेतली जाऊ लागलीय। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।